हा 12 अंकी नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आता कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तर कोणता हा 12 अंकी नंबर आहे आणि हा 12 अंकी नंबर कुठे तुम्हाला काढावा लागणार आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो। तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आपला 7/12 हा आधार कार्ड सोबत लिंक करायचा आहे आणि हा 7/12 तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक केल्यावर तुम्हाला एक फार्मर आयडी कार्ड मिळणार आहे आणि या कार्डवर एक 12 अंकी क्रमांक असणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आयडी कार्ड असणार आहे त्यांनाच फक्त आता पीक विमा कर्ज आणि पीएम किसान योजना अशा विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। आता हे फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, तुमचा मोबाईल क्रमांक लागणार आहे जो की तुमच्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक असेल आणि तुम्हाला तुमचा 7/12 किंवा नमुना 8A लागणार आहे। हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या आपली सरकार केंद्रात जायचं आहे आणि तिथे तुमचा फार्मर आयडी बनवून घ्यायचा आहे आणि या फार्मर आयडी बनल्यावर तुम्हाला 12 अंकी एक युनिक आयडी नंबर मिळणार आहे आणि या फार्मर आयडी क्रमांकावरूनच तुम्हाला आता विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका।